नमस्कार मंडळी, कान देऊन ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाबाबत चर्चा जी सुरू आहे त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं, त्याची मला कल्पना दिली असती. जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर ते एनडीए सोबत आले असते का? हे म्हटलंय कोणी? तर हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पण आज काका म्हणजे शरद पवार हे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भडकले. कारण देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया दिली होती, भाष्य केलं होतं. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते मी अक्षरशः शब्दनशब्द तुम्हाला सांगितलं. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही शरद पवार यांचा उल्लेख केलेला नाहीये. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली असती तर त्यांनी अजित पवारांनी मला सांगितलं असतं असं ते म्हणालेत. पण विलिनीकरण आणि शरद पवार यांचा स्वतंत्र असा कुठेही उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही. पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार भडकले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावताना म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव का घेतलं, माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे, या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की फडणवीस यांनी विलिनीकरणाच्या एकंदरीत ज्या काही बातम्या येत होत्या, अर्थात त्या बातम्या पिकवल्या कोणी? तर मीडियाने पिकवल्या. आणि त्या मीडियाच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. प्रतिक्रिया देताना त्यांनी अजितदादांच्या वतीने सांगितलं की अजितदादा हे माझे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. ज्यांचं निधन झालं त्याच्या आदल्या रात्री देखील आम्ही 1 तास गप्पा मारल्या. आणि अशी जर विलिनीकरणाची साठी कुठली बैठक झाली असेल किंवा अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दल यांच्यामध्ये काही भाष्य झालं असेल, चर्चा झाली असेल, तर अजित पवारांनी मला स्पष्टपणे सांगितलं असतं. हे फडणवीस म्हणाले. पण काका मात्र आज भडकले. प्रथमच फडणवीसांवर भडकले त्याची कारण मीमांसा काय, ते का भडकले हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. एकंदरीत विलिनीकरण ते म्हणतात की 14 दिवस अगोदर किंवा आधीपासून सुरू होती. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार हे भेटत होते, विलिनीकरणाबाबत चर्चा करत होते. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, की अशा प्रकारे जर विलिनीकरणाची चर्चा असती तर भाजपला ती कळली नसती. आणि भाजपला जर कळली नसती, ती काय मित्र पक्ष आहे, तर भाजपने ती मीडिया मार्फत पोहोचवली नसती. एवढं राजकारण तुम्हाला सोपं वाटतंय पवार साहेब? एवढं राजकारण सोपं नाहीये. अर्थात अजित पवार हे फडणवीसांशी बोलले नाहीत आणि फडणवीस अजित पवारांना मित्र मानत होते, आपला साथी मानत होते. आणि त्यामुळे बाहेरच्या चर्चांना वाव द्यायचा नाही, प्रत्यक्ष अजित पवार जे काही सांगतील ते मान्य करायचं, या एकनिष्ठेवर फडणवीस राहिले. आणि त्यात चुकीचं काही नाही, कारण सध्याच्या एकंदरीत मीडियाच्या गदारोळात अशा बातम्या येत असतात. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेस हे सगळं झालं, म्हणजे विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली, कधी सुरू झाली? तर अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर सुरू झाली. आणि ती चर्चा सुरू व्हायला पुढाकार कोणी घेतला? तर अर्थातच तो पुढाकार मीडियाने घेतला होता. मीडियाने पतंग उडवले होते. तिथे रोहित पवार यांचे काही ट्विट्स येत होते आणि असं भासवलं जात होतं की अजित पवार यांचे वारसदार हे रोहित पवारच आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, सुप्रिया सुळेंचं यजमानीन पद, त्या ज्या अंत्यविधीच्या सोहळ्यात सुप्रिया सुळे वावरत होत्या,
ते एखाद्या यजमानींसारख्या वावरत नव्हत्या का? आणि तिथे अनेकांना आक्षेप होता की ह्या एवढा का अशा वागतायत, अशा का वावरतायत. त्यावेळेस हे स्पष्ट झालं की पवार गट हा आता राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले नेते जसं प्रफुल्ल पटेल असतील, त्यानंतर छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. आता हा जर प्लान होता तर सर्वात अगोदर संशय निर्माण कोणी केला तर सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावेळेस काकांनी त्यांना गप्प बसायला पाहिजे होतं की लोकांच्या नजरेत भरेल असं बोलू नकोस, वागू नकोस. त्या वागल्या. त्यानंतर मीडियापर्यंत त्या बातम्या गेल्या, म्हणजे मीडियाला कोणीतरी खतपाणी घातलं, कोणीतरी सांगितलं. आणि त्यानंतर अगदी मीडियाने जयंत पाटील, अनिल देशमुख यांना मंत्री पण करून टाकलं. तिथे ते फसलं. आणि मग पुढचा जो काही गेम झाला, तो गेम कोणी केला? निश्चितच भाजपने केला. कारण हे सगळं 6 दिवसानंतर, 6-7 दिवसानंतर होणार होतं, अंत्यविधीनंतर. पण काका ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत हे पाहिल्यावर मग सगळ्या सोंगट्या फटाफट हलवण्यात आल्या. तातडीने तटकरे, पटेल आणि भुजबळ हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि 3 दिवसाच्या आतच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर विलिनीकरण होणार असतं आणि ही संपूर्ण पक्ष किंवा हा संपूर्ण पक्ष काकांच्या ताब्यात जाईल, हे जर अजित पवार गटातल्या लोकांना मान्य असतं, माहीत असतं, तर या गोष्टी झाल्या असता का? ते मान्य नव्हतं की नाही. जर अजित पवार गट काकांच्या गटात विलीन झाला तर मुद्दा असा आहे, नवीन पक्षावर, नवीन राष्ट्रवादीवर शरद पवार यांचा कंट्रोल असेल. आणि तो कंट्रोल सुप्रिया सुळेंना दिसत होता आणि म्हणून सुप्रिया सुळे तशा वागत होते. आता हे सगळं फिसकटवलं कोणी? तर हे पुन्हा सगळं फिसकटवलं देवेंद्र फडणवीस यांनी. आणि हे काकांना कळतंय. आणि म्हणून काहीही कारण नसताना आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काकांनी फडणवीसांवर राग भरला, राग केला फडणवीसांचा, संतप्त प्रतिक्रिया दिली. माझं नाव घेण्याचं कारण काय? फडणवीसांनी तर कुठेच का नाव घेतलं नव्हतं. पण काकांनी तो राग बाहेर काढला. कारण काकांना कळत होतं की आपल्याकडे कंट्रोल येणार होता, तो फडणवीसांनी येऊ दिला नाही. असं म्हणतात ना की एक फडणवीस हे 100 पवारांना भारी आहेत. आणि ते फडणवीसांनी आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या कृतीतून दाखवून दिले, त्यांच्या राजकारणातून दाखवून दिलेला आहे. जो 1 दिवसाचा शपथविधी झाला ना, त्यावेळेस काकांनी फडणवीसांच्या पाठी खंजीर खुपसला होता. लक्षात घ्या. काही तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. तो प्रसंग खरा खंजीर खुपसण्याचा प्रसंग होता. आणि फडणवीस ते विसरलेले नाही आहेत आणि भविष्यातही विसरणार नाहीत. आणि ते फडणवीसांनी दाखवून दिलं. काकांच्या हातीतोंडी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला. आणि म्हणून काका पुन्हा भडकले आणि तो संताप त्यांनी त्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला, दाखवून दिला. इथे काका पुन्हा पराभूत झाले. इथे काका पुन्हा पराभूत झाले. फडणवीस हे शरद पवारांना प्रत्येक गोष्टीत शह देत आहेत आणि त्याची तोड पवारांकडे नाहीये मित्रांनो, नाहीये. ही एक शेवटची संधी होती पण तीही येऊ दिली नाही. खरं म्हणजे काकांच्या पक्षात अजित पवारांचा पक्ष विलीन होणार याला काहीच अर्थ नव्हता. कारण आज अजित पवारांकडे 41 आमदार आहेत, काकांकडे काय?
आज अजित पवारांचा पक्ष हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. काकांचा पक्ष कुठे आहे? अशा वेळेस अजित पवारांच्या पक्षात काकांचा पक्ष विलीन होणं समजू शकतो. पण काकांच्या पक्षात अजित पवारांचा पक्ष विलीन होणं हे काही कळत नाही. आणि ती चाल फडणवीसांनी उद्ध्वस्त केली आणि म्हणून काका पुन्हा रागावले. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.